3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. वांद्रे खारसह सांताक्रूज भागात आज पाणीबाणी. पाली हिल जलाशयाच्या पाईपलाईनच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मेट्रो 9 आणि मेट्रो 2च्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त. दहिसर ते काशीगाव आणि डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो 3 एप्रिलपासून धावणार. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. मध्य रेल्वेवर एलटीटी धनबाद विशेष रेल्वे गाडी धावणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एलटीटी धनबाद विशेष रेल्वे गाड्यांच्या 2 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परळ दादर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेक झाली होती. या दगडफेकीनंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे, तर आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही तपासले जात आहेत. रेल्वे तिकीट रद्द नियमात बदल. 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास परतावा नाही. वेळेनुसार परताव्यात होणार कपात. बोर्डिंग पॉइंट बदलण्याची सुविधा उपलब्ध. महिन्याभरानंतर आखातातील संघर्षाची धग कायम. अमेरिका, इस्रायल आणि इराणकडून एकमेकांवर हल्ले सुरूच. त्यातच आता अमेरिकेने थेट लष्करी कारवाईची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. इराणनं इस्रायलवर जोरदार पलटवार केलाय. इराणनं इस्रायलच्या बेत शेमश या शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून सर्वत्र हाहाकार उडालाय. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर जोरदार हल्ले चढवले. त्यावेळी इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेनं हवाई हल्ले केलेत. इस्रायल आणि अमेरिकेनं युनिव्हर्सिटीची इमारत लक्ष्य केली आहे. इस्रायलनं इराणवर एअर स्ट्राईक केलाय. 50हून अधिक लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला. इराणच्या शस्त्र निर्मिती कारखान्यांवर इस्रायलनं हल्ला चढवला. तसंच इस्रायलनं बॅलिस्टिक मिसाईल्स निर्मिती केंद्रावरही हल्ला केला आहे. युद्ध आणि महागाई विरोधात अमेरिकेत संतापाची लाट उसळली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. यावेळी अमेरिकन नागरिकांनी नो किंग्सचे फलक घेऊन आंदोलन केलं. रशियाने इंधनाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे. रशियाने 1 एप्रिलपासून पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय केवळ रशियापुरता मर्यादित नसून त्याचे पडसाद जगभरातील अनेक देशांमध्ये उमटणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एलपीजी सिलेंडरची साठवणूक करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. सिलेंडरची साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. यावेळी पोलिसांनी सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर छापेमारी सुरू केली आहे. वाराणसीतील दाल मंडी भागात महिन्याभरानंतर पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी या कारवाईत 18 अवैध दुकानं आणि घरांवर कारवाई करण्यात आली. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यात भाजपनं प्रचारासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींची केरळमध्ये प्रचार सभा होणार आहे. आसाममध्ये गृहमंत्री अमित शहा प्रचार सभा घेणार आहेत. साताऱ्यातील कास पठारावरील स्टंटबाजांवर कारवाई. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांची कारवाई. कारवर स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल. 4 तरुणांवर पोलिसांची कारवाई. सातारा जिल्हा कारागृहात टोळी युद्ध. जुन्या वादातून 2 सराईत गुन्हेगारांना बेदम मारहाण. 16 कैद्यांवर गुन्हा दाखल.